Okay, done. A very good evening to all of you. Let's start with today's session. Today we are going to start with first standard. Fifth standard first. Okay. So fifth standard, your geography lessons are 9, 10, 11, 14, 15, 17. We have completed your lesson number 18 in the previous lecture. Yes, and your lesson number 19 is to be started from today. Am I right? Yes. 17th lesson is from geography. So, आवाज येतोय ना माझा? Am I audible? Yes. Okay. Okay. So, 5th standard 17th lesson was from geography. 18th we have completed in the previous lecture, and we are going to start with 19 today. Okay. Yes. So, are there Bhavik, Aniket, Arya, Sachi? Okay, Tanmay is not there today. Okay, चला सुरुवात करूया आपण. Your lesson number 19 is constituents of food, म्हणजे अन्नाचे घटक. आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खात असतो, राईट? मग त्यामधून आपल्याला काहीतरी मिळतं म्हणून आपण ते अन्न पदार्थ खातो की नाही? वी गेट न्यूट्रिएंट्स फ्रॉम आवर फूड मटेरियल. येस, आवर सबस्टन्सेस वी गेट न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत असतात. म्हणून आपण जेवतो ना, फक्त आपली भूक भागवायला जेवतो का आपण? आपली भूक भागावी, आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवतो, पण त्या जेवणामधून, अन्नामधून आपल्याला काही पदार्थ मिळतात की नाही? येस ऑर नो? येस? कांट यू हिअर मी? आवाज येत नाही का? कांट यू हिअर मी? इट इज क्लिअर ना? येस प्रमिता? फिफ्थ स्टँडर्ड आन्सर द्यायचे आहेत चॅटबॉक्समध्ये. येस ऑर नो तर लिहू शकता तुम्ही. साची, अनिकेत, आर्य, भाविक. बस झालं आर्य. ओनली वन टाइम इज सफिशियंट. चला. कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय डाएट? डाएट म्हणजे काय सांगा? आहार म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डाएट? एनीवन कॅन आन्सर, फिफ्थ और सिक्स्थ? व्हॉट डू यू मीन बाय डाएट? आहार म्हणजे काय? ओके, नो वन? बघा, आहार म्हणजे काय? आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये रोज जे अन्नपदार्थ खातो त्याला एकत्रितपणे आपण डाएट म्हणजेच आहार म्हणतो. फॉर व्हॉट पर्पज डू वी नीड फूड? आपल्याला अन्नाची गरज का असते? सांगा, का जेवतो आपण? येस भाविक? मॅम परत बोला. वाय डू वी रिक्वायर फूड? अन्नाची गरज का असते आपल्याला? आपण का जेवतो? कारण आपण, मॅम मराठीमध्ये बोलू? हो हो. कारण आपल्याला आपल्या शरीराला अन्नाची खूप गरज असते. अन्नाविना आपण
आपण अगर जेवलो नाही तर आपल्याला त्रास होऊ शकतो. सी, आपल्याला कोणत्याही प्रकारचं कार्य करण्यासाठी एनर्जीची गरज असते, बरोबर. फॉर एनी टाईप ऑफ वर्क वी डू वी रिक्वायर एनर्जी, राईट. एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी फुलफिल होते आपल्या फूडमधून, आपल्या अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळत असते. ओके. नेक्स्ट इज द डिफरंट टेस्टेस दॅट फूड स्टफ्स हॅव. कोणकोणत्या चवी असतात अन्नाला? व्हॉट आर द डिफरंट टेस्टेस दॅट अ फूड स्टफ हॅव? सांगा, अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या चवी कोणत्या असतात? आर्य? तिखट, खारट, आंबट, गोड. गोड. ओके, गुड. आणि त्या आपल्याला कशा कळतात? चवेमुळे. आपल्या जिभेमुळे. ओके, चला. You have learned that foodstuffs have constituents that are useful to us in different ways. Let us learn some more about this constituent of food. मग अन्नपदार्थांमध्ये खूप वेगवेगळे घटक असतात जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी सुद्धा पडतात, आणि त्या अन्न घटकांविषयी, त्या कॉन्स्टिट्युएंट विषयी आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके. कार्बोहायड्रेट्स. ट्राय दिस. a piece of potato, tincture of iodine, a dropper. आपल्याला काय काय हवं आहे? टिंक्चर ऑफ आयोडीन, पीस ऑफ पोटॅटो, बटाट्याची एक फोड, आणि ड्रॉपर. प्रोसिजर: ॲड सम वॉटर टू अ टिंक्चर ऑफ आयोडीन टू डायल्यूट इट युझिंग अ ड्रॉपर. पुट अ फ्यू ड्रॉप ऑफ इट ऑन द पीस ऑफ पोटॅटो अँड ऑब्झर्व. ओके. काय करायचं आहे? टिंक्चर आयोडीनमध्ये थोडं पाणी टाकून त्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि त्याचे 4-5 थेंब घेऊन आपल्या त्या बटाट्याच्या पीसवर टाकायचे आहेत. काय होईल बघा. पहा चित्रात काय दिसतंय? द पीस ऑफ पोटॅटो टर्न्स अ ब्लॅकिश ब्ल्यू. बटाट्याच्या फोडीचा रंग कुठल्या कलरचा होईल? कुठला रंग येईल त्याला? काळसर निळा. ओके. येस. तुम्ही येस और नो तरी रिस्पॉन्स द्या. तुम्हाला कळतंय की नाही? 5th स्टँडर्ड. असं ब्लँक बसायचं नाही. यू हॅव टू गिव्ह रिस्पॉन्स. दॅट सबस्टन्स इज कॉल्ड स्टार्च. मग बटाट्याला काळसर निळा रंग का आला माहितीये? त्यामध्ये स्टार्च प्रेझेंट होतं, पिष्ट पदार्थ प्रेझेंट होते म्हणून. बघा, स्टार्च टर्न्स ब्लॅकिश ब्लू when it comes in contact with iodine. जेव्हा पिष्ट पदार्थांचा आयोडीनशी संपर्क येतो, स्टार्चचा आयोडीनशी संपर्क येतो, तेव्हा त्याचा रंग कोणता होतो? काळसर निळा, ब्लॅकिश ब्ल्यू. So we can infer that there is starch in the potato. आणि टिंक्चर आयोडीन टाकल्यामुळे बटाट्याचा रंग काळसर निळा झाला. त्याच्यामुळे आपण हे निष्कर्ष काढू शकतो की बटाट्यामध्ये स्टार्च आहे, पिष्ट पदार्थ आहे. ओके. गॉट टिल हिअर? गॉट टिल हिअर? समजलं इथपर्यंत? 6th standard students are giving response, and 5th standard, what happened to you? चला, मग आता कोणकोणत्या पदार्थांमध्ये हे स्टार्च प्रेझेंट असतं अजून? सोगो अँड स्वीट पोटॅटो ऑल्सो कंटेन स्टार्च. आपलं रताळ्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टार्च पाहायला मिळतो. सिरियल्स लाईक ज्वार, बाजरा, व्हीट, राईस कंटेन अ लॉट ऑफ स्टार्च. मग जे तृणधान्य असतात, बाजरी, गहू, तांदूळ यासारखी, त्यामध्ये त्याचप्रकारे साबुदाणा यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पिष्टमय पदार्थ पाहायला मिळतात. वी ऑप्टेन फ्लोअर फ्रॉम दिस ग्रेन्स. आपण याचं काय बनवतो? पीठ बनवतो. दिस ग्रेन्स फॉर्म अवर स्टेपल डाएट. आणि हे आपल्या आहार, स्टेपल डाएट म्हणजे आहारातील मुख्य पदार्थ, बरोबर. आपला जे मुख्य आहार आहे तो या तांदूळ, गहू,
किंवा बाजरी, ज्वारी यापासूनच मिळत असतो. वी गेट एनर्जी फ्रॉम स्टार्ची फूड, आणि हे जे स्टार्ची फूड आहेत त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते, आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. Our body uses this energy for different kind of work. This energy also keeps the body suitably warm. आणि हे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, आणि ही एनर्जी, ही ऊर्जा आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या कामांसाठी, जसं आता तुम्ही क्लास अटेंड करत आहात, जर दिवसभर जेवलात नाही तर हे पॉसिबल आहे का? नाही. तुम्हाला एकदम लो फील होईल. ओके, पण आपण जेवलेलो आहोत, त्यामुळे ही ऊर्जा काय होते, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला मदत करते, आणि आपलं शरीर योग्य तेवढं गरम राहण्यासाठी सुद्धा या एनर्जीचा वापर होतो. Do you know when the starchy food we eat our digested sugars are formed? तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण हे स्टार्ची फूड खातो, हे पिष्टमय पदार्थ खातो, तेव्हा त्याचं डायजेशन झाल्यानंतर, त्याचं पचन झाल्यानंतर शर्करा तयार होतात, शुगर तयार होते. These sugars burn slowly in all part of our body, releasing energy. आणि ही जी शुगर आहे ती आपल्या पूर्ण शरीरामध्ये हळूहळू बर्न होत राहते, आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, ती जळत राहते, आणि त्याच्यातून ऊर्जा बाहेर पडते. In another words, sugars formed by digestion of starch act as a fuel for our body. Like आपल्याला जर अन्नपदार्थ शिजवायचे आहेत तर आपण त्याला फ्युएल म्हणून कधी चुलीवर असेल तर लाकूड वापरतो, गॅसवर असेल तर आपला LPG गॅस सिलेंडर वापरतो. मग त्याला ती जशी एक प्रकारचं फ्युएल म्हणून ऍक्ट करते ना, इंधन म्हणून कार्य करते ना, तसेच हे पिष्टमय पदार्थामधून जी साखर मिळते आपल्याला, जी शर्करा मिळते, ती आपल्या शरीरासाठी एक प्रकारे फ्युएल म्हणजे एक प्रकारे इंधनाचं कार्य करत असते. ओके, understood till here? Yes, understood till here? 5th स्टँडर्ड समजलाय का? See, what substances do we use to give our food a sweet taste? आपला खाद्यपदार्थ जर गोड करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये काय टाकतो? कशाचा वापर करून आपला खाद्यपदार्थ गोड बनू शकतो? सांगा. शुगर. येस. आदेश. साची. येस साची. काय टाकतो आपण खाद्यपदार्थ गोड करण्यासाठी? हा, तिच्या मराठीत सांगितलं तर चालेल का? हो. त्याच्यासाठी साखर टाकतात, आणखीन टीचर तो कॅरेमेल सारखा तो सुद्धा टाकतात. गुळ, गोड गुळ होण्यासाठी. म्हणतात त्याला. ओके, नेक्स्ट. ऑफ द फूड्स दॅट वी ईट रॉ, विच वन्स आर स्वीट? जे अन्नपदार्थ आपण कच्चे खातो त्यापैकी गोड कोणते अन्नपदार्थ लागतात सांगा. कच्चे जे अन्नपदार्थ खातो त्यापैकी गोड काय लागतं? शुगर केन. अजून फळे गोड लागतात ना, फळे लागतात ना गोड. येस, फ्रूट्स. सी, शुगर्स म्हणजे शर्करा. फूड स्टफ्स दॅट टेस्ट स्वीट कंटेन डिफरंट काइंड ऑफ शुगर. जे अन्नपदार्थ गोड लागतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात.
For example, we can obtain jaggery and table sugar from sugarcane because it contains a sugar called sucrose. बघा, ऊस आणि ऊसापासून आपण गूळ आणि साखर मिळवू शकतो, कारण त्या ऊसामध्ये सुक्रोज नावाची शुगर असते, सुक्रोज नावाची शर्करा असते. Ripe fruits like mango, banana, chiku, as also honey and milk also contain various kind of sugar. They too gives us energy. त्याप्रमाणे फळं जसं की पिकलेला आंबा, केळी, चिक्कू या आणि मध आणि दूध यामध्ये सुद्धा एक प्रकारची शुगर असते, जिच्यापासून आपल्या शरीराला एनर्जी मिळते. फळांमध्ये जी शुगर असते तिला आपण फ्रुक्टोज म्हणतो. आता नाहीये तुम्हाला सध्या अभ्यासाला, बट आय एम टेलिंग यू. फळांमध्ये जी शुगर असते तिला आपण फ्रुक्टोज म्हणतो आणि दुधात असते तिला आपण लॅक्टोज म्हणतो. ओके, अंडरस्टूड? दिस इज सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, कारण तुम्हाला या शुगर बद्दल नाही सांगितले, तुम्हाला फक्त सुक्रोज बद्दल सांगितले. ओके, चला आता एका नवीन मटेरियल बद्दल आपल्याला शिकायचं आहे. अ फाईन सिव म्हणजे एक बारीक चाळणी, सम होल व्हीट फ्लोअर आणि गिरणीतून दळून आणलेलं गव्हाचं पीठ. सिफ्ट द फ्लोअर, आपल्याला काय करायचं आहे, चाळणीतून पीठ चाळायचं आहे. What do you see? Most of the flour falls through the sieve, but some larger particles are left on the sieve. तुम्हाला काय दिसेल की चाळणीतून खाली पडलं, पण काही जे मोठे मोठे कण होते ते चाळणीच्या वरच राहिले आणि आपण ते फेकून देतो, पण ते फेकून द्यायचे नाही. ते काय आहे पाहूया आपण. माय साऊंड इज ब्रेकिंग. साऊंड इज ब्रेकिंग नाव. आता आवाज येतोय नीट? येस, ओके. आपण हे जे चाळणीतून चाळलेलं पीठ असेल ते वापरतो आणि वरचा जो कोंडा राहतो, जे फायबरस मटेरियल राहतं ते फेकून देतो, बट वी शुड नॉट थ्रो इट अवे. बघा, they are called as fiber. When grain like jawar, wheat is ground into flour, the particles in the flour are not all alike. जेव्हा गहू, ज्वारी यांसारखे धान्य आपण दळून आणतो तेव्हा सगळंच धान्य एकसारखं बारीक होत नाही. When the flour is sifted, we find the larger particle left behind on the sieve. आणि हे पीठ जेव्हा आपण चाळतो तेव्हा चाळणीवर काही मोठे मोठे कण शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. These particles are fine pieces of the skin or bran of the grain. मग हे चाळणीवर राहिलेले कण काय असतात माहितीये? आपले जे तृणधान्य आहेत त्याची साल, म्हणजे धान्याचा कोंडा, धान्याचा कोंडा असतो तो. ओके, ब्रान इज अ फायबरस सबस्टन्स. कोंडा हा काय आहे? तंतुमय पदार्थ आहे. इन द प्रोसेस ऑफ डायजेशन, फायबर हॅज अ स्पेशल फंक्शन. आणि आपलं जी पचनाची क्रिया आहे त्यामध्ये या तंतुमय पदार्थांचा एक वेगळाच उपयोग आहे. फायबरस सबस्टन्सेस हेल्प्स द फूड टू मूव्ह फॉरवर्ड इन द एलिमेंटरी कॅनल ॲट द राईट स्पीड. त्याच्यामुळे काय होतं, आपण जे अन्नपदार्थ खाल्लेले आहेत ते आपल्या अन्नमार्गातून पुढे पुढे सरकत ठेवण्याचं काम हे फायबरस मटेरियल म्हणजे तंतुमय पदार्थ करत असतात. द अनडायजेस्टेड फूड इज ऑफ नो यूज टू अवर बॉडी. जे अन्न आपल्याला पचले नाही त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही. फायबर हेल्प्स टू फॉर्म स्टूल फ्रॉम द अनडायजेस्टेड फूड. फायबर इज ऑल्सो कॉल्ड रफेज. मग या निरुपयोगी जो भाग आहे, जे अन्नपदार्थ आपल्याला पचले नाही त्याच्यापासून विष्ठा तयार करण्याचं काम हे फायबरस पदार्थ तयार करत असतात. हे तंतुमय पदार्थ करतात, म्हणून त्यांना आपण रफेज म्हणजे चोथा सुद्धा म्हणतो. मग ते आपल्याला कुठून कुठून मिळतात बघा. Fruits and vegetables, especially their skin, whole grain and pulses are the source of fiber in food. If our food does not contain enough fiber, it can lead to constipation. फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा आणि पालेभाज्या, धान्य, कडधान्य या सगळे फायबरस मटेरियल आहेत, तंतुमय पदार्थ आहेत.
आहारात जर आपले हे फायब्रस मटेरियल नसतील पुरेशा प्रमाणात तर आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. ओके. Up to now we have learned about three types of substances present in our food: starch, sugar and fiber. These substances are together called carbohydrates. The most important use of carbohydrate is to provide the body with energy. आतापर्यंत आपण जे अन्न पदार्थ पाहिले ते तीन प्रकारचे होते. म्हणजे पहिला होता आपला स्टार्च, पिष्टमय पदार्थ. दुसरा होता शुगर, शर्करा. थर्ड वन इज फायबर, तंतुमय पदार्थ. आणि या सगळ्यांना एकत्रितपणे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके म्हणायचं आहे. ओके. हे काय करतात? कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. कर्बोदके काय करतात? एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. गॉट टिल हिअर? Fifth standard. Okay, now some question answers still here. In which substances starch is present? पिष्ट हे कोणकोणत्या पदार्थात आपल्याला पाहायला मिळतं? In which substances starch is present? टेल मी, कोणकोणत्या सबस्टन्स मध्ये स्टार्च असतं? येस तन्मय. ज्वार, बाजरा, wheat, rice. And some more. प्रमिता. येस प्रमिता. पोटॅटो, स्वीट पोटॅटो. ओके. Sugar can contain which type of sugar? Sugar can contains which type of sugar? उसामध्ये कोणती शर्करा असते? भाविक. क्वेश्चन वापस बोलो. Sugar can contain which type of sucrose? क्वेश्चन ऐकूनच हँड रेज करायचा आहे. इफ यू नो द आन्सर देन ओनली रेज युअर हँड. येस तन्मय. सुक्रोज. Yes. How fibrous materials are helpful to us? Fibrous material, तंतुमय पदार्थांचा आपल्याला कोणता उपयोग होतो? Yes. How fibrous materials are useful to us? Yes, Pramita. Fibrous substances help the food to move forward in the alimentary canal at the right speed. The undigested food is of no use to the body. Fiber helps to form this undigested food. Undigested. Okay. Fifth standard, have you understood each and everything related to the part which we have completed till now? Yes. Okay. Now sixth standard.
6th standard, your lesson number 11. Lesson number 11, half part we have to do, right? Very some part only. Am I right? Some part and the question answers. Okay. 5th standard is also going to pay attention over here. Okay, we have to learn about the transformation of energy, म्हणजे ऊर्जेचं रूपांतरण. No, this also we have done. Energy sources. Energy sources शिकणार आहोत आपण आज, right? ऊर्जेचे स्रोत. Okay. The sources used for getting energy can be classified into two types. आपल्याला ऊर्जा मिळण्याची साधने आहेत, त्याचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येतं. फर्स्ट आहे कन्व्हेन्शनल आणि सेकंड आहे नॉन कन्व्हेन्शनल. ओके, कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक. पहा, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस और नॉन रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस, पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा अनवीकरणीय म्हणजे ज्याचा आपण परत निर्माण करू शकत नाही, रिन्यूएबल नाहीत असे. The energy resource which man has been using for centuries are called conventional energy sources. मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर खूप शतकांपासून करत आहे त्या ऊर्जा स्रोतांना आपण कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हणायचं आहे. Conventional energy resources include coal and fossil fuels such as petrol, diesel and natural gas. We cannot replenish these resources. Wood also cannot be replenished easily. बघा, मग हे जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याला अनवीकरणीय म्हणजे नॉन रिन्यूएबल का म्हटलं जातं? कारण आपण माणूस पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू हे सगळी इंधने वापरत आलेला आहे आणि आता ते साठे संपत आले आहेत. हे ऊर्जा स्रोत आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही. लाकूड सुद्धा असा एक ऊर्जा स्रोत आहे जो आपण निर्माण करू शकतो, बट इट विल रिक्वायर मोर टाइम. तो बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ घालवावा लागेल. आवाज येतोय का आता नीट? साऊंड ब्रेक होतोय की बॅकग्राऊंडला काही आवाज येतोय? बॅकग्राऊंड. ओके, दिस इज बिकॉज ऑफ द हेडसेट प्रॉब्लेम. आता येतोय ना नीट? Non-conventional energy resources or renewable energy resources. These resources have not been used traditionally. They are inexhaustible and continuous and can be used in various forms again and again. बघा, त्यानंतर येतात नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक किंवा रिन्यूएबल, ज्याला आपण रिन्यू करू शकतो असे ऊर्जा स्रोत. याचा वापर पूर्वीपासून केला जात नव्हता, त्यामुळे ते त्याचे साठे संपत आलेले नाहीत आणि हे अखंड आहेत, आपण ते पुन्हा पुन्हा वापरू शकतो. ओके, फर्स्ट आहे त्यामधलं सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा. द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड इनॉर्मस. आपल्याला सूर्यापासून खूप ऊर्जा मिळते आणि ती अखंड स्वरूपात मिळते. सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. आपण आधीच पाहिलं की आपल्याला जेवढ्या ऊर्जा मिळतात त्याचं मूळ काय आहे? सौर ऊर्जा, सोलार एनर्जी. A variety of devices have been developed for making use of solar energy. For example, the solar cooker, solar water heater, solar dryer, solar cell, etc. मग ही जी सूर्याची ऊर्जा आहे तिचा उपयोग करण्यासाठी वेगवेगळी नवनवीन साधने बनवली गेलेली आहेत, ज्यामध्ये येतात सोलार कुकर म्हणजे सौर चूल, सोलार वॉटर हीटर सौर जलतापक आणि सौर शुष्क ड्रायर आणि our
नेक्स्ट इज सोलार सेल म्हणजे सौर विद्युत घट. In the first three devices mentioned above, heat energy is obtained from the sun, is utilized to cook food, heat water, and to dry grain. In a solar cell, electrical energy can be obtained from solar energy. बघा, पहिले जे तीन आहेत लाईक सोलार कुकर, देन वॉटर हीटर आणि ड्रायर, यामध्ये याचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी आणि धान्य वाळवण्यासाठी केला जातो. पण जी सोलार सेल आहे, सौर विद्युत घट आहे, त्यामुळे काय होतंय, जी सोलार एनर्जी आहे, सौर ऊर्जा आहे, तिचा वापर इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजेच विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी केला जातोय. A solar plant consists of many solar cells. मग हा जो सोलार प्लांट आहे, जो विद्युत सौर विद्युत संयंत्र आहे, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सौर विद्युत घट सोलार सेल हे एकमेकांना जोडलेले असतात. ओके, गॉट क्लिअर? येस, ओके. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट इज द विंड एनर्जी. अशा पवनचक्क्या पाहिल्यात का तुम्ही कधी? येस, विंड मिल पाहिले का, पवनचक्की? येस, ओके. इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड by means of windmills using strong winds. A windmill is also used for drawing water from a well. बघा, वेगाने वाहणारे वारे असतात, त्याचा वापर करून या पवनचक्क्यांच्या द्वारे इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. मग विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. थर्ड इज ट्रिडाल एनर्जी म्हणजे सागरी ऊर्जा, टायडल एनर्जी. टाइड्स असतात, लाटा असतात, त्यांचा वापर करून बघा काय केलं जातं. अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड ॲट अ नॅरो रिजन ऑफ अ क्रीक ड्यू टू वेव्स जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स. The turbine of the generator fitted in the water wall starts rotating and electricity is generated. बघा, सागरी ऊर्जा म्हणतात हिला. याच्यामध्ये समुद्रातील खाडीकडचा जो भाग आहे त्याला निवडलं जातं आणि त्या ठिकाणी भिंत बांधली जाते. भरती ओहोटीमुळे ज्या लाटा निर्माण होतात, त्यामध्ये भिंतीमध्ये बसवलेलं जे जनित्र आहे त्याची पाती फिरतात आणि वीज तयार होते. Next, D is hydroelectric or tidal power. The water stored in the dam at a height is brought down through a tunnel. तुम्ही पिक्चर बघू शकता. And the turbines of the generator are rotated. The place where electricity is generated in the way is called hydroelectric or tidal power plant. The Koyna project in Maharashtra is well known tidal project. There are also other smaller hydroelectric plants located at other dam sites. Okay, म्हणजे याला म्हटलं जातं जलविद्युत ऊर्जा. उंच ठिकाणी धरणामध्ये पाणी साठवलं जातं आणि ते पाणी बोगद्याच्या साह्याने खाली आणलं जातं आणि त्या जनित्राची पाती फिरवतात. या पद्धतीने जेव्हा वीज निर्मिती करण्यात येते तेव्हा आपण जलविद्युत केंद्र असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर हा मोठा जलविद्युत प्रकल्प सध्या कार्यरत आहे. ओके, समजलं इथपर्यंत? येस, ओके. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशनिक वेव्स. आता सागराच्या लाटांपासून, समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा. While sea waves move towards in a certain direction, the water moves up and down regularly in a position. This too can be used to generate electricity. समुद्राच्या लाटा या पुढे मागे जात असतात. ते पुढे पुढे जाताना एखाद्या ठिकाणी पाणी वर खाली होतं आणि या गोष्टीचा उपयोग करून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. नेक्स्ट इज ॲटॉमिक एनर्जी, अणु ऊर्जा. The serious crisis of electricity shortage can be eased by generating electricity by means of atomic energy. तुम्हाला माहिती आहे की सध्या आपण वीज टंचाईला सामोरे जात आहोत. वीज टंचाईचं गंभीर संकट आहे आपल्या समोर. मग हे संकट लक्षात घेऊन अणुऊर्जेद्वारे देखील विजेचं उत्पादन करता येतं.
The heat liberated during the fission of atom of heavy elements such as uranium, thorium is used to generate electricity. मग युरेनियम, थोरियम यासारखे जे जड मूलद्रव्य आहेत त्याचे अणूच्या विघटनाने म्हणजे त्याच्या ॲटमच्या फिजनने सुद्धा उष्णता बाहेर निघते आणि तिचा वापर आपण वीज निर्मितीसाठी करू शकतो. And here we have completed our lesson. Have you understood it clearly? Tell me, have you understood? Okay. What happened, Pramita? Okay, atomic energy. Fine. बघा, ॲटॉमिक एनर्जी. आता सध्या इलेक्ट्रिसिटीचं शॉर्टेज आहे, तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रिसिटी कमी होत आहे, सगळ्यांना पुरत नाही वाढत्या लोकसंख्येला. म्हणून ॲटॉमिक एनर्जी एक चांगला उपाय आहे याच्यासाठी. याच्यामध्ये काय केलं जातं, युरेनियम आणि थोरियम हे काय एकदम जड मूलद्रव्य आहेत, एकदम हेवी एलिमेंट्स आहेत. त्यांच्या ॲटमचं जेव्हा विघटन होतं तेव्हा एवढे हेवी एलिमेंट आहेत की त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते, हीट बाहेर पडते. मग त्या हीट एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. अंडरस्टूड प्रमिता? येस, ओके. एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी. In a way, saving energy is as good as the generating energy. There are several ways of saving energy such as putting off lamps when not needed, making maximum use of sunlight, etc. Saving energy and energy resources is very necessary. Otherwise, we will have to face a serious calamity like a global warming. बघा, विजेची बचत आपण केली पाहिजे आणि जशी विजेची निर्मिती गरजेची आहे तशी बचत सुद्धा गरजेची आहे. त्यासाठी आपण गरज नसताना दिवे बंद करून ठेवू शकतो. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करू शकतो, कारण ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. जर आपण ऊर्जेची बचत केली नाही तर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ सारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल. The energy resources which do not produce smoke and carbon gases such as carbon dioxide or carbon monoxide are called green energy resources. Greater use of such resources is the need of our. मग ज्या ऊर्जा स्रोतांपासून कार्बन, धूर असे घटक निघत नाहीत, जसं कार्बन डायऑक्साईड, मग कार्बन मोनॉक्साईड असे निर्माण होत नाहीत, त्या ऊर्जा स्रोतांना आपण ग्रीन सोर्सेस म्हणजे हरित ऊर्जा स्रोत म्हणतो. त्या स्रोतांचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. ओके, गॉट क्लियर? Yes, here we have completed our lesson. Understood? Any doubt, anyone? Anyone, any doubt? Should I ask you the question? लास्ट लेक्चरला जे विचारले आहेत ते नाही विचारणार, द न्यू वन. ओके, जे झालेले आहेत आपण ते रिपीट नाही करणार. चला, see, you might have seen some beautiful fireworks during Diwali. It is an example of transformation of dash dash energy to dash dash energy. दिवाळीत भुईनाळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. टिंबटिंब ऊर्जेचे टिंबटिंब ऊर्जेत रूपांतर होण्याचे हे उदाहरण आहे. येस प्रमिता? Yes, Pramita? You might have seen some beautiful fireworks during Diwali. It is an example of transformation of chemical energy into light energy. ओके, केमिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी म्हणजेच रासायनिक ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर. ओके,
नेक्स्ट इज, आता क्वेश्चन नंबर 3 मधले विचारणार आहे मी. व्हॉट आर दी व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी? ऊर्जेची वेगवेगळी रूपे कोणती? व्हॉट आर दी व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी? येस अंतरा. मॅम प्लीज परत प्रश्न. ऊर्जेची विविध रूपे कोणती? येस टीचर. येस आदेश. चला सांगा लवकर. हँड रेज करता आणि आन्सर का नाही सांगत? प्रमिता. Yes, ma'am. Mechanical energy, heat energy, light, मेकॅनिकल. mechanical energy, heat energy, light energy, sound energy, chemical energy, and electrical energy. ओके. हिमेश तू सांगणार का मराठीत? हा सांग. ऊर्जेची विविध जलविद्या सैर ऊर्जेची विविध रूपे. ऊर्जेचे विविध रूपे जलविद्युत, पवन, सौर, रूपांतरण, सौर ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, ही सगळ्या ऊर्जेची नावं सांगायची आहेत फक्त. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. डिस्क्राइब वन नॅचरल चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा. आय एम नॉट गोइंग टू रिपीट द क्वेश्चन. ज्याला येतंय त्यांनी सिरियसली हँड रेज करा. जय. Yes, ma'am. यू हॅव रेज द हँड ना? Yes. हा सांग मग आन्सर. Plants prefer food by using solar energy. The food product is in the form of chemical energy. This food is consumed by animals. They develop muscles energy. The distance of food also product health energy in the body. This natural can of transformation of energy can be shown as follows: solar energy, chemical energy, old energy, muscular energy. ओके. नेक्स्ट आहे. वाय शुड वी सेव्ह एनर्जी? आपण ऊर्जेची बचत का केली पाहिजे? अंतरा. येस टीचर. ऊर्जेची निर्मिती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज लागते. मात्र पृथ्वीवर इंधने मर्यादित आहेत. ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साईड सारखे तापमान वाढ करणारे वायू पर्यावरणामध्ये मिसळून पर्यावरणाची हानी होते. या सर्व सामान्य तोंड द्यावे लागते. तसेच ऊर्जा बचती काळाची गरज असे म्हणून ऊर्जा बचत करावी. येस. प्रमिता इन इंग्लिश. Saving energy is the need of the hour. When we produce energy, we need fuel on a very large scale. The fuel are also depleting fast from the earth. By more consumption of energy, of carbon dioxide is produced. This leads to global warming
and pollution. In order to conserve our environment, we must save energy. Okay, good. नेक्स्ट इज व्हॉट इज ग्रीन एनर्जी? हरित ऊर्जा म्हणजे काय? व्हॉट इज ग्रीन एनर्जी? हरित ऊर्जा कशाला म्हणतात? येस जय. Yes, teacher. The the energy resource which do not emit some and carbon products are called green energy resource. The energy product in this way in the green energy. येस एनीवन एल्स? प्रमिता. The energy resources which do not emit smoke and carbon products are green energy resources. The energy produced in this way is the green energy. ओके. व्हॉट आर द नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस? अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते? अंतरा. यश टीचर. जी ऊर्जा पुन्हा पुन्हा वापरात येते तसेच अक्षय व उदंड न संपणारी स्वयंपाक जी ऊर्जा असते अशा ऊर्जा स्रोतास अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. अनुज. Yes, teacher. सेम सेम क्वेश्चन. These resources have not been used traditionally. They are inexhaustible and continuous and can be used in various forms again and again. Which forms of energy from sun are used in the solar energy devices? सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? प्रमिता. In solar cooker, solar heater and solar dryer, the heat energy from the sun is used, while in solar lamps, light energy from solar energy is used. In solar cells, solar energy is used to produce electricity. येस. अंतरा. यश टीचर. सौर जलपट जलतापक सौर चूल सौर शुक्य या सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो तर सौर विद्युत घटात सौर ऊर्जा मिळून विविध ऊर्जा तयार केली जाते. Why should we maximize the use of non-conventional energy resources? अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे? येस ना. अंतरा. यश टीचर. पारंपरिक ऊर्जा स्रोत हे दोन व न संपणारे तसेच नवीकरणीय आहेत परंतु पारंपरिक ऊर्जा स्रोत हे संपणारे व पुन्हा निर्माण न करता येण्यासारखे आहेत. त्याच्याबरोबर त्याचा वापराने प्रदूषण, हवामानमध्ये बदल, जागतिक तापमान वाढ अशा समस्या घडून येतात. हे टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. प्रमिता. The non-conventional energy resources are renewable energy resources. They are exhaustible and continuously available resources. On the other hand, the traditional non-renewable energy resources such as fuel are getting depleted. They also create pollution and problems like global warming and climate change when used in excessive.
In order to save our earth and environment, we must maximize the use of non-conventional energy resources. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे जो फिफ्थ स्टँडर्ड सुद्धा आन्सर करू शकतात. इट्स अ ऑड वन आउट. ओके, व्हेरी सिम्पल वन इज दिस. ऑड वन आउट आहे फिफ्थ स्टँडर्ड. यू कॅन ऑल्सो आन्सर दिस. डिझेल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, विंड. डिझेल खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा. काय ऑड वन आउट आहे याच्यामधून? येस, विंड. येस, विंड, वाहता वारा. Next is a running car, hauling a log, a book kept on a table, picking up the school bag. धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे. A book kept on a table. Yes, book kept on a table म्हणजे टेबलावर ठेवलेले पुस्तक. सनलाइट, विंड, वेव्स, पेट्रोल. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. पेट्रोल. Yes. Leaving the fan on a vacant room, in a vacant room, leaving the TV on while working, using AC during winter, putting off the light when going out. बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात एसी चालू करणे, आणि घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. येस प्रमिता. Putting off the light when going out. येस, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. ओके, सो कॅन यू राईट नाव ऑल द क्वेश्चन आन्सर्स इन युअर नोटबुक? येस एव्हरीवन. फिफ्थ स्टँडर्ड तुमचे क्वेश्चन्स आय विल बी गिविंग यू. मी तुम्हाला बनवून देईन क्वेश्चन. बट द सिक्स्थ स्टँडर्ड तुम्ही लिहू शकाल का आता सगळे क्वेश्चन आन्सर्स? बिकॉज वी हॅव डन द लेसन अँड आपले सगळे आन्सर्स पण झालेले आहेत. येस. ओके. ओके, सो आय विल बी पोस्टिंग द होमवर्क. ओके, bye bye, you all can leave the class now. Bye bye teacher. Thank you. Bye, welcome, Bye. and thank you so much for nicely answering. Bye. 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 Bye bye teacher. Bye. Bye bye teacher. अरे थांब. काय करतोय भावी? काय करतोय? कुछ नाही. भाविका. भाविका कसेस? गप नालायक झाले नालायक. काय भाविका कसं बरंच ना? आम्ही बरं आहे. बाय बाय, सी यू, टाटा, गुड बाय. गया. बाबा मग काय बाबा मासा मंगाजी.